नाशिक शहरातून तडीपार असणाऱ्या गुंडाला धारदार शस्त्रासह खंडणी विरोधी पथकाने केले जेरबंद। नाशिक शहरातून तडीपार करण्यात आलेला गुंड राहुल खंडारे हातात धारदार कोयता घेऊन परिसरात दहशत माजवत असल्याची माहिती गुंडाविरोधी पथकातील अंमलदार भगवान जाधव व अंमलदार भरत राऊत यांना मिळाली होती। त्या अनुषंगाने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी दिनांक 19/8/2025 रोजी गौरव हाइट्स बिल्डिंगच्या बाजूला मोकळ्या जागेत महालक्ष्मीनगर धात्रक फाटा आडगाव नाशिक येथे सापळा लावून आरोपी राहुल सुनील खंडारे वय 23 वर्ष राहणार प्लॉट नंबर 32 बिल्डिंग नंबर 1 सी विंग विद्यानगर हाऊसिंग सोसायटी निशांत गार्डन जवळ धात्रक फाटा नाशिक या सायंकाळी 8 वाजता सापळा कारवाई करत ताब्यात घेतले। संशयित हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने धारदार हत्यार जवळ बाळगताना मिळून आला। त्याच्याकडून हत्यार जप्त करण्यात आले। तसेच राहुल खंडारे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून तो हद्दपार कालावधीत नाशिक शहरात मिळून आला, त्यामुळे त्याच्या विरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135-142 प्रमाणे आडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलाय। यापूर्वी देखील आरोपीवर आडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक।